घरी आले, पसारा केला, रियाजनी पसारा केला आणि माझं काम वाढवलं. आता खाशील का इतकं मीठ? हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसं आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आम्हीही मजेत आणि दोघं जण मस्त अगदी चहा घेतोय, कारण की अहमदाबादचं वेदर आज इतकं छान झालंय. दुपारी खरं तर खूप गरम होतं, पण आता अचानकच वेदर चेंज झालं संध्याकाळी आणि खूप मस्त हवा येते. तर आम्ही पण आमच्या गॅलरीमध्ये मस्त उभं राहून चहाचा जो आहे तो आस्वाद घेतोय. तर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी नाशिकला होती. तर मी आजच सकाळी परत आली आणि मग आल्यानंतर दुपारी पण आम्ही बाहेर गेलो, कारण की बाहेर फार छोटी मोठी कामं होती. मग त्याच्यानंतर आराम केला आणि घरातला पसारा तसाच पडलाय. तर त्यावरून मी आता उद्या घरी आले, पसारा केला, रियाजनी पसारा केला आणि माझं काम वाढवलं. म्हणजे मी पूर्णपणे एकदम क्लीन नीट करून ठेवलेलं होतं आणि आता पुन्हा ते विस्कळीत वाटत आहे मला. हा, मग वाटायला पाहिजे ना, लोक राहता घरामध्ये, पसऱ्याशिवाय थोडी ना वाटतं. वाटायला पाहिजे ना, घरात लहान मुलगा आहे आपल्या, असं किती जिवंत वाटतंय घर. जिवंत वाटतंय. मेड बंद करून ठेवा लागला 8 दिवस. हा, राहू दे, मला काय फरक, मी आवरून गेला. आता उद्या करेल मी, आता आवर सावर. तर अजून एक गोष्ट, मी आज ना माझ्या विशलिस्टमध्ये खूप दिवसांपासून एक गोष्ट होती की मला खूप दिवसांपासून घ्यायची होती. ती आज फायनली मी कशी तरी घेतली आहे. म्हणजे मला मोबाईल घ्यायचा होता नवीन, पण मी मोबाईल न घेता मी ती गोष्ट घेतली. शोपीस घेतलेला आहे, जे आम्ही 8 दिवस यूज करू आणि नंतर असं डेकोरेशन साठी ठेवून देऊ की हे काही जास्त युजफुल नाहीये. हे 8 दिवस खूप छान युजफुल राहील, त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले राहील आणि 8 दिवसानंतर त्याचा रिव्ह्यू 0 होऊन जाईल, नो यूज होऊन जाईल ते आयटम. असं काही नाहीये, मी रोज ज्यूस पिते. मी जो ज्यूस जर नव्हतं तरी पण तो मिक्सर मध्ये करून ज्यूस पितच होती. बघूया आपण किती दिवस चालतं याचं. तुम्ही ऐकू नका दीपक, मी मिक्सर मध्ये ज्यूस बनवायची, कारण मला ज्यूस वगैरे घ्यायला खूप आवडतं. म्हणजे काकडी, बीट वगैरे, ग्राइंडर असं तिन्ही फंक्शन होते त्याचे पहिल्यांदा. नॉट ओनली मिक्सर, इट इज अ मिक्सर ग्राइंडर ज्युसर. ते तर फिलिप्सचं होतं, ते काही कामाचं नव्हतं. त्याचं तर काही ज्यूस पण नाही निघायचा. जे नॉर्मल आमचं जे मोठी, आता हे याचा पण काही दिवसानंतर रिव्ह्यू तसाच ते नव्हतंच काही कामाचं ते फिलिप्सचं. त्याच्यात फक्त ऑरेंज ज्यूस निघायचं. बघू आता. तर मी तुम्हाला दाखवते की मी ना ॲटमबर्ग कंपनीचं कोल्ड प्रेस ज्युसर घेतलंय आणि मी त्याचे खूप रिव्ह्यूज पण वाचले की ते चांगलं आहे. कोल्ड प्रेस ज्युसर जे आहे ते चांगलं आहे, त्याच्याने ज्यूसचे न्यूट्रियन्स जे आहे ते पण टिकून राहतात वगैरे असं सगळं काही. आणि खूप सारा रिसर्च केल्यानंतर मी ते ज्युसर घेतला आणि मी त्याच्यामध्ये रोज ज्यूस बनवणार आहे. आणि मग तू पण पिझ्झा माझ्यासोबत. एक्झॅक्टली. 8 दिवस पिऊया आपण छान. आणि नंतर एक व्हिडिओ बनवू आपण त्याचा, 1 वर्षानंतर त्याचा काय किती यूज केला आपण. 14,000 आपण किती ज्यूस पिले असते बाहेर आणि याचे किती ज्यूस पिले आपण. मी 365 डेज चार्ट बनवते, ठीक आहे. आणि 365 डेज मी लिहून ठेवते मी रोज काय काय ज्यूस बनवले ते. मग त्याचे पैसे बघतो किती वसूल होतात तुझे. चला बघूया आपण. तर हे मी ॲटमबर्ग कंपनीचं कोल्ड प्रेस ज्युसर घेतलंय. आम्ही हे तिथे चेक केलं होतं सगळं काही प्रॉपरली, तर सगळं काही जे आहे ते वर्किंग आहे याचं. पण आम्ही घरी आल्यानंतर काही अजून यूज नाही केला, कारण की याचा फ्री डेमो आहे. तर ते डेमो द्यायला, ते सर्व्हिस द्यायला उद्या ॲटमबर्गच्या सर्व्हिस सेंटरमधून कोणीतरी येईल, त्यांचं एजंट. म्हटलं की ते आल्यानंतरच आपण घरी ओपन करू आणि मग घरी यूज करू. तर सध्या तर आम्ही असंच ठेवलं आहे. तर तुम्ही पण सांगा, तुम्ही जर यूज केलेला असेल हे ॲटमबर्ग कंपनीचं कोल्ड प्रेस ज्युसर तर, किंवा कुठलाही कोल्ड प्रेस ज्युसर जर तुम्ही यूज करत असाल तर मला कमेंट करा आणि नक्की कळवा की हे युजफुल आहे. मग मी ते कमेंट दीपकला पण दाखवेल. तर आम्ही बाहेर चाललो होतो, जसं मी तुम्हाला मगाशीच बोलली की वेदर खूप छान होतं. मग म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊया आणि मग मी रेकॉर्ड करत होती व्हिडिओ, पण मी माईक यूज करत होती आणि त्या माईकचा बटनच ऑफ होतं. तर काही माझा व्हॉईसच रेकॉर्ड नाही झाला आणि मग मला व्हॉईस ओव्हर करावं लागतं आहे. तर आम्ही चाललो होतो माणिक चौकला. माणिक चौक हे अहमदाबादचं खूप फेमस असं स्ट्रीट फूड मार्केट आहे. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायचे मिळतात आणि अहमदाबादचे लोक तर तुम्हाला माहितीच आहे की खूप फूडी आहेत आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स बघायला मिळतात. जसं घोटाला डोसा, पायनॅपल सँडविच वगैरे असं अगदीच वेगळ्या डिशेस आहेत.
आणि खूप टेस्टी असतात ते. मी लास्ट इयर गेलेली आहे या मार्केटमध्ये जेव्हा मी आनंदकडे आली होती, तर दीपक नव्हता गेलेला म्हणून मग आता आम्ही चाललो होतो. आणि ते मार्केट फक्त रात्रीच ओपन होतं, म्हणजे रात्री 9 वाजेनंतर ते जे सगळे खाण्याच्या गाड्या आहेत ते लागतात तिथे, कारण की ते ॲक्च्युली सराफ बाजार आहे. म्हणजे सगळे तिथे ज्वेलरीचे शॉप्स आहेत आणि ते ज्वेलरीचे शॉप रात्री 9 वाजता बंद होतात. त्याच्यानंतर तिथे हे जे खाण्याचे दुकानं आहेत ते लागतात आणि मग त्याच्यानंतर हे मार्केट जे आहे ते सुरू होतं. आणि ते 9 वाजेपासून सुरू होतं तर अगदी 2-3 वाजेपर्यंत चालू राहतं आणि 2-3 वाजेपर्यंत तिथे पूर्ण गर्दी असते. तर तुम्ही जर स्मृती इराणीचा जी ॲक्ट्रेस आहे आणि पॉलिटिशियन पण आहे, तिने पण तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मेन्शन केलं होतं की तिला पण तिथलं पायनॅपल सँडविच जे आहे ते खूप आवडतं आणि मला पण ते पायनॅपल सँडविच जे आहे ते खूप आवडतं. मी जेव्हा ट्राय केलं होतं ते खूप वेगळी टेस्ट लागते, बट मस्त आहे. त्याच्यानंतर घोटाला डोसा पण आहे, तर तो पूर्ण चीज असतं त्या डोसामध्ये. तो डोसा खातो असं वाटतच नाही, असं वाटतं पण पूर्ण चीज खातो आहे. तर असं सगळं काही आहे. तर मी तुम्हाला आता तिथे गेल्यानंतर दाखवेल मला किती काही शूट करता येतं ते आणि किती तुम्हाला सगळं काही दाखवता येतं ते. आणि जर तुम्ही कधी अहमदाबादला जर येणार असाल आणि कधी आले तर नक्की ह्या मार्केटला व्हिजिट करा, वर्थ आहे हे. तर आता आम्ही पोहोचलो आहे मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता की इथे सगळे ज्वेलरी शॉप्स आहे की जे सगळे बंद झाले आणि मग आता हे जे मार्केट आहे ते स्टार्ट झालं आहे. हे बघा, आम्ही इथं पोहोचलो माणिक चौकच्या मार्केटमध्ये आणि इथे बघा किती गर्दी आहे. जस्ट हे मार्केट ओपन झालेलं असेल, कारण की 9:15 वाजलेले होते आणि तरी पण इतकी गर्दी झालेली होती इथे. आम्ही पण इथे सगळे शॉप्स चेक करत होते की इथे आपल्याला काय ऑर्डर करायचं आहे, काय काय आहे ते सगळं काही बघत होतो. तर आम्ही फायनली आमची पहिली ऑर्डर प्लेस केली, ती म्हणजे महालक्ष्मीच्या इथली पावभाजी. पावभाजी खूपच टेम्पटिंग दिसत होती आणि चवीला पण खूप मस्त होती. तर आम्ही दोघंजणं पावभाजी खात होतो आणि रियांशची अचानकच तब्येत खराब झाली, त्याचं थोडं पोट दुखत होतं. मग मी त्याला काही फोर्स केला नाही, म्हटलं त्याला घरी जाऊन काहीतरी दूध वगैरे देईल. त्याला काही इच्छा नव्हती तर मी पण काही त्याला दिलं नाही आणि आम्ही अशी पावभाजी जी होती ती मस्त एन्जॉय केली. पावभाजी खूपच टेस्टी होती. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं ग्रिल सँडविच. मी कधी शक्यतो सँडविच खात नाही, बाहेर घरीच बनवते, पण हे सँडविच जे होतं ना ते खूप टेस्टी होतं. त्याच्या आतमध्ये पूर्ण चीजची स्टफिंग होती, म्हणजे व्हेजिटेबल्स कमी होते आणि चीज होतं खूप जास्त आणि टेस्टला पण खूप यम्मी होतं सँडविच पण. आणि हळूहळू जी गर्दी जी होती ना ती अजून वाढतच चालली होती. बसायला पण जागा नव्हती मिळत बऱ्याच लोकांना. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं माझं फेवरेट पायनॅपल सँडविच, की ज्याच्यामध्ये खूप सारं चीज होतं सगळ्यात पहिलं तर. त्याच्यानंतर पायनॅपलचा क्रश होता आणि पायनॅपलचे तुकडे पण होते काही, आणि सगळ्यात खालच्या लेअर होतं व्हॅनिला आईस्क्रीम. फार डिफरंट कॉम्बिनेशन आहे, पण तुम्ही एकदा खाऊन बघा, खूप टेस्टी लागतं. मला तर जेव्हा मी आता व्हॉईस ओव्हर देते ना, तर मला ते व्हॉईस ओव्हर देताना पण तोंडाला पाणी येतं आहे, कारण की मला हे सँडविच खरोखर खूप आवडतं. ते इतकं मोठं होतं की मला खाता पण नव्हतं येत व्यवस्थित आणि थंड पण लागत होतं मध्येच, बट खूप जास्त टेस्टी होतं ते. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो जामून शॉट्स घ्यायला. ॲक्च्युली यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे शॉट्स अवेलेबल होते, म्हणजे असं पल्प असतो आणि ते छोट्या ग्लासमध्ये होतं आणि ग्लासला असं मीठ पण लावलेलं होतं. बट जे जामून शॉट होतं ते खूप टेस्टी लागतं. रियांशला तर खूप आवडतं जामून शॉट. मग आम्ही तिघांनी पण जामून शॉट घेतलं आणि मस्त जामून शॉट एन्जॉय करून मग आम्ही घरी जायला निघालो. आता आम्ही निघालोय माणिक चौकमधून घरी जाण्यासाठी. तर पायनॅपल सँडविच खाल्ल्यानंतर आम्ही ॲक्च्युली त्याच्यानंतर काही खाऊच नाही शकलो. ते सँडविच इतकं हेवी होतं, त्याच्यामध्ये पूर्ण चीजचा स्लॅब होता की ते इतकं जास्त, त्याच्याने आमचं पोट भरून गेलं. म्हणजे माझं तर इतकं जास्त भरून गेलं की मी तर ते जामून शॉटही प्यायची माझी इच्छा नव्हती राहिलेली. या दोघांनी तरी ते जामून शॉट पिले आणि आमच्या रियांशने काहीच नाही खाल्लं, कारण की रियांशने घरी त्याने काय केलं ना की मी जेव्हा रेडी होत होती तेव्हा त्याला लिंबू पाणी प्यायचं होतं, तर त्याने त्याच्यामध्ये खूप सारा जलजिरा मसाला, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ इतकं जास्त टाकलं आणि ते एकदम एका ह्याच्यात पिलं त्याने. तर त्याच्यामुळे त्याला स्पेशल मोजिटो बनवलं त्याने, स्पेशल मोजिटो, आणि ते त्याने पिलं. नाही रियांश ना, इतकं मीठ आवडतं, कशात पण मीठ टाकून खात असतो है ना. आता हसं होतंय केलं रियांश, तू का बरं असं पिलं? मग आता टमी दुखतंय है ना. तर मग त्याच्याने त्याला काहीच खावंसं नाही वाटत होतं. मग रियांशने काहीच नाही खाल्लं. थोडंसं त्याने जामून शॉट करत होतं, ते पण त्याने 1-2 सिप पिले फक्त. तर बघू आता, त्याला जास्त त्रास व्हायला लागला तर त्याला रस्त्यातच इथे औषध घेते. आता खाशील का इतकं मीठ? असं मीठ टाकून खाशील? अगेन टमी दुखेल.
ॲक्च्युली आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा इतका उशीर नव्हता झालेला, 8:30 पावणे 9 वाजले होते. तर तेव्हा त्या रस्त्याने बरीच ट्रॅफिक होती आणि आम्हाला वाटलं की रिटर्न जाताना तरी ट्रॅफिक कमी होईल. पण 10:30 वाजले तरी पण रस्त्याने अजून पण एवढी ट्रॅफिक आहे इथे. खूप गर्दी रस्त्याने अजूनही गाड्यांची. तर आता आम्ही घरी आलो आहे आणि रस्त्याने काय माहिती का बरं आज इतकी जास्त ट्रॅफिक होती की आम्हाला बरंच लेट झालं येताना. म्हणजे असं वाटलं होतं की रिटर्न येताना आता आम्हाला काही ट्रॅफिक लागणार नाही, बट तरी उशीर झाला. हे बरी अंश जो आहे तो तसंच झोपून गेला, कपडे पण नाही चेंज केले त्याने. नंतर त्याला थोडं बरं वाटत होतं पण मग खूप झोप येत होती, मग तो पण झोपला. आणि आता आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. लास्ट जो ब्लॉग होता तो खूप जास्त मोठा झाला, हा ब्लॉग जो झाला तो छोटा झाला. तर काही हरकत नाही, होत राहतं असं कधी कधी काही व्हिडिओ छोटे काही व्हिडिओ मोठे. तर हा ब्लॉग जो आहे तो मी आता इथेच एंड करते. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जे सबस्क्राईब लिहिलेलं असतं ना त्याच्यावरती क्लिक करा. तिथे एक असा बेलचा असं चित्र असतं, बेलचा आयकॉन असतो, त्याच्यावरती पण क्लिक करा की सो दॅट जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ किंवा पण पोस्ट करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, तो व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसेल. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बाय.